तर ढाकणे बाप लेकाविरोधात देखील शिरूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। महिलांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या पाहायला मिळतोय। अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही। ढाकणे बाप लेकानं मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। दिलीप ढाकणे आणि महेश ढाकणेंनी सर्व आरोप जे आहेत ते फेटाळले। तुमच्या विरोधात काही महिलांनी शिरूर पोलीस ठाण्यात जे आहे ते तक्रार दिली, त्या आज जे दिवसभर दुपारनंतर शिरूर पोलीस ठाण्यात बसल्या होत्या, याबाबत काय सांगाल? याबाबत म्हणजे काय, आता त्या लोकांनी आम्हाला मारण्याची व्यवस्था केली आणि तेच उलट आमच्यावरती काहीतरी वेगळे गुन्हे रचवायचे प्रयत्न करत आहेत। याच्यात आम्ही काही करू शकत नाही। ते आता पोलीस स्टेशनला येऊन बसल्या होत्या मोकाच, आमच्या असं केलं आमचं तसं केलं। त्यांचा आणि आमचा अर्थार्थी काही संबंध नाही। त्यांचे जी पोरं होते तेच त्यांची टोळी, सतीश भोसलेची किती किती गुंड आहेत, त्याचे भाव आहेत, त्याचा मेवना आहे ती सतीश भोसले, त्याच्या भावाचा मुलगा आहे, त्या महिलाचा आणि आमचा अर्थार्थ काही संबंधच नाही याच्यात। तरी त्यांनी काहीतरी एखादं दोन केले तर आपण त्याला काय करणार? ते आमच्याच इथं येऊन आम्हालाच त्रास देऊन आम्हालाच मारून परत आमच्यावरच खोटे गुन्हे दाखल करते। त्याला आता काय करणार? काय त्याला तुम्हीच सांगा, काही जर होत असेल तर खोटे गुन्हे काही आमच्यावर दाखल करू नका म्हणून। सत्य परिस्थिती असेल तेच करा, खोटं काही करू नका। का आम्ही तुमच्या बायाची किंवा कुठल्या त्यांच्या गड्याची पण आमच्या ओळखी नाहीत। आमचा व्यवहार नाही, कुठला पाणी नाही, कुठलं काही संभाषण सुद्धा कधी नाही त्यांचं आमचं। फक्त आमचं संभाषण आलं कुठं, फक्त एवढं ह्या हरणाच्या जाळ्या लावल्या म्हणून। कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोरकरसह ज्ञानेश्वर लोंढे, ट्यून इन मराठी, बावी, बीड।